ओम श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, तुमचे ओम श्री गुरुदेव दत्त या चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आपण बघत आहोत संपूर्ण शिव महापुराण आणि आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत ब्रह्मा आणि विष्णू यांचा काय संवाद झाला. ब्रह्मा आणि विष्णू कसे उत्पन्न झाले, ब्रह्मा व विष्णूंना शिवजींचे दिव्य दर्शन कशा प्रकारे झाले, त्यानंतर ब्रह्मदेवांनी शिवजींच्या मूळ तत्वांचे वर्णन कसे केले, हे सर्व आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ब्रह्मदेव नारदांना सांगतात की देवश्री विष्णू विशाल जलाशयात श्रवण करत होते तेव्हा शिवजींच्या इच्छेने त्यांच्या नाभीतून एक मोठे कमळ उत्पन्न झाले. शिवजींनी मला उजव्या अंगातून असे प्रकट केले जसे मला विष्णूच्या नाभी कमळात ठेवले व स्वतःच्या मायेने मोहित करून मी जणू काय त्या कमळातूनच उत्पन्न झालो आहे असे दाखवले. माझ्या मस्तकावर त्रिपुंड तिलक होते. शिवमायेने मोहित झाल्यामुळे मला कमळाविषयी दुसरे काहीच दिसत नव्हते. मी कोण आहे, कोठून आलो, माझे कार्य काय आहे, मी कोणाचा पुत्र आहे, मला कोणी निर्माण केले, अशा अनेक प्रश्नांनी मी गोंधळून गेलो. कमळाचा देठ पाण्यात गेलेला आहे, तेथे आपण जावे म्हणून मी कमळातून खाली उतरलो, पण मला काही अंत लागला नाही. पुन्हा वर आलो तर कमळही दिसेनासे झाले. त्यावेळी आकाशवाणी झाली, तपश्चर्या कर. त्याप्रमाणे मी तपश्चर्या केली. त्यानंतर भगवान विष्णू माझ्यावर अनुग्रह करण्यासाठी प्रकट झाले. त्यांचे नेत्र अगदी कमळासारखे होते. त्यांच्या चारी हातांमध्ये शंख, चक्र, गदा व पद्य होते. त्यांच्या मस्तकावर दिव्य असा मुकुट होता आणि अंगावर अनमोल आभूषणे होती. त्यांचे मुखकमल अत्यंत देदीप्यमान होते. मी त्यांना हात जोडून आपण कोण आहात असे विचारले, कारण मला काहीच माहीत नव्हते. विष्णू म्हणाले, वत्सा, मी तुझे स्वागत करत आहे. तू निर्भय राहा, सर्व कामना मी तुझ्या पूर्ण करेन. त्यांचे बोलणे ऐकून माझ्यातील रजोगुण प्रगट झाला. मी त्यांना म्हणालो, मी स्वयंभू आहे, मी विश्वाचा आत्मा आहे, सर्व जगाचा कर्ता मी आहे, मी पितामह आहे, वेदांनी मला परमश्रेष्ठ म्हणून गौरविले आहे. असे असताना देखील आपण मला वत्सा म्हणून कसे काय संबोधले, याचे कारण मला काही समजत नाही. त्यावेळी विष्णू सांगतात की तू माझ्यापासून उत्पन्न झाला आहे, तू मला विसरला आहेस, मायेने तू मोहित झाला आहेस. मी विश्वाचा निर्माता, पालनकर्ता आणि संहार करता आहे. व्यक्त अव्यक्त विश्व सर्व लीला माझी आहे. मी बुद्धी निर्माण केली, तिच्यातून अहंकार, पंचमात्रा, पंचमहाभूते आदीप्रमाणे सर्व भौतिक सृष्टी निर्माण केली. असे आम्ही बोलत असताना एक अग्निस्तंभ म्हणजे एक ज्योतिमय लिंग प्रगट झाले आणि या अग्निस्तंभाचा आरंभ आणि अंत आम्हास काही कळालाच नाही. त्यामुळे आम्ही हात जोडून त्या ज्योतिर्लिंगास प्रार्थना केली की आपला आदी अंत कळत नाही, तरी आपण कोण आहात हे आम्हास सांगावे. ब्रह्मदेव नारदांना सांगतात की मी आणि विष्णू त्या अग्निस्तंभाच्या रूपात प्रगट झालेल्या परमेश्वराच्या दर्शनासाठी अतिशय उत्सुक होतो. हात जोडून दर्शन घेण्याची आम्ही प्रार्थना केली. त्यावेळी अचानक अग्निस्तंभातून अर्थात त्या ज्योतिमय दिव्य लिंगातून ओंकार शब्दरूप नाद प्रकट झाला. प्रारंभी हा ओंकार कोठून प्रगट होतो हेच काही कळेना. आम्ही त्या आवाजाचा शोध घेऊ लागलो. त्यावेळी विष्णूंना त्या लिंगाच्या डाव्या बाजूला सनातन आदिवर्ण अकाराचे, डाव्या बाजूला उकाराचे व मध्यभागी मकाराचे दर्शन झाले. या अक्षर मंत्रातून ओंकाराचा ध्वनी होतो. ओंकारमधील अकार हा सूर्यासमान होता, उकार हा अग्निसमान दीप्तिमान होता, मकार हा चंद्रासमान शीतल प्रकाश देणारा होता. त्यावेळी वर पाहिले तर अमृत स्वरूपी परब्रह्माचा साक्षात्कार झाला. त्यावेळी हा दिव्य अग्निस्तंभ कोठून प्रगट झाला हे जाणण्याची तीव्र इच्छा निर्माण झाली. तेथे एक ऋषी आले आणि ते म्हणाले, हे विष्णू, शब्द ब्रह्ममय शरीर असलेले परब्रह्मस्वरूप महादेवाचेच
त्या दिव्य लिंगाच्या स्वरूपात प्रकट झाले आहे. ते मन आणि वाणीच्या पलीकडचे आहे. प्रणव हा एकाक्षर परब्रह्म वाचक आहे. ते परमात्म्याचे व्यक्त स्वरूप आहे. अ उ म या 3 अक्षरा मात्रांमध्ये तेच अधिष्ठित आहे. हा सर्व अभिप्राय व्यक्त करण्यासाठी दिव्य ज्योतिलिंग स्वरूप सदाशिवने ओम 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 असा उच्चार केला. त्यावेळी मी आणि भगवान विष्णूंनी भगवान महादेवाचे दिव्य स्वरूप पाहिले. त्यांना 5 मुखे होती, 10 हात होते. ते गौरवर्ण होते. ते अत्यंत तेजस्वी असे दिसत होते. त्यांच्या समवेत भगवती उमादेवी देखील होती. त्या दोघांना नमस्कार करून आम्ही अतिशय धन्य झालो. त्यावेळी 5 कलांनी युक्त 38 अक्षरांनी संपन्न शुद्ध स्वच्छ अशा ओंकारजनित मंत्राचा साक्षात्कार झाला. त्यानंतर सर्वश्रेष्ठ मंत्ररूप असे ओम तत्वमसी हे महाकाव्य दृष्टीत पडले. नंतर चतुर्वेद पुरुषार्थ साध्य करून देणारा बुद्धिस्वरूप गायत्री मंत्र दृष्टीस पडला. त्यानंतर मृत्युंजय मंत्र, पंचाक्षरी मंत्र, दक्षिणामूर्ती मंत्र व चिंतामणी मंत्र समोर दिसू लागले. भगवान श्रीहरी या मंत्राचा जप करू लागले. त्यानंतर ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद हे त्यांचे स्वरूप आहे, जे ईश्वराचे ईश्वर रूप आहे. ते सर्वांना प्रिय आहे. ज्याचे अंतःकरण अतिशय सौम्य आहे तो पुराण पुरुष आहे. जे देवांचे देव आहे ते माझे अधिपती आहे. ते उत्पत्ती, स्थिती व संहार करते आहेत आणि ते कल्याणकारी आहेत. त्या वरददायक सांब शिवाची मी आणि श्री विष्णूंनी अंतःकरणापासून प्रेमपूर्वक स्तुती केली. ब्रह्मदेव पुढे नारदांना सांगतात की मी आणि विष्णूंनी केलेली स्तुती भगवान शिव अतिशय प्रसन्न झाले आणि त्यांनी आपले अक्षर ब्रह्ममय दिव्य स्वरूप आवरून घेतले आणि सगुण रूपाने ते आमच्यासमोर साकार झाले. त्यांच्याबरोबर भगवती उमादेवी देखील होती. त्यांना 5 मुखे, 15 नेत्र, मस्तकी जटा, त्यावर चंद्रकोर, भाळी त्रिपुंड, नीलवर्ण कंठ, 10 भुजा, सर्वांगी भस्म लावलेले, विविध आभूषणांनी युक्त, सर्वांगी सुंदर आदिनाथांना उमेसहित पाहून आम्हाला तर अतिशय आनंद झाला. हात जोडून आम्ही त्यांची स्तुती करू लागलो. त्यानंतर त्यांनी आम्हाला वेदांचे ज्ञान दिले. त्यांना आम्ही म्हणालो की हे महाप्रभू, आपण कशामुळे प्रसन्न झाला आहात, आपले पूजन कसे करावे, आपले कार्य कोणते हे जाणून घेण्याची आमची इच्छा आहे. तेव्हा भगवान शिव त्यांना सांगतात की आपल्या शुद्ध भक्तीने मी संतुष्ट झालो आहे. माझ्या लिंगाची तुम्ही पूजा करा. लिंग हे माझे स्वरूप आहे. त्याच्या पूजनेने पूजकाला इच्छित फल हे प्राप्त होते. ब्रह्मा, तू माझ्या आज्ञेने सर्व सृष्टीची रचना कर. हे विष्णू, सर्व सृष्टीचे पालन कर. शिवजी म्हणतात, मी सगुण आहे तसा निर्गुण देखील आहे. मी सच्चिदानंद स्वरूप परमात्मा आहे. मी निर्विकार परब्रह्म आहे. मी सृष्टीची निर्मिती करतो, त्याचे पालन करतो आणि त्यांचा संहारही करतो मीच. ब्रह्मा, विष्णू व रुद्र ही 3 स्वरूपे धारण करून कार्य करतो. मज निर्गुण परमात्माला कोणत्याही संयोगाचे बंधन प्राप्त होत नाही. रुद्र हे माझे स्वरूप असून त्याच्यात व माझ्यात भेद करू नये. कार्यात भेद असला तरी कारणात भेद नाही. सर्वत्र शिवस्वरूपच आहे. सर्वत्र शिवरूपच पाहिले पाहिजे. माझे सनातन रूप सर्व कथांमध्ये अधिष्ठित आहे. म्हणून ब्रह्मदेव, विष्णू, रुद्र यांच्यात भेद करू नये. चराचर प्राणीमात्रांविषयी भेद करू नये. हरिहरमध्ये कोणत्याही प्रकारचा भेद नाही. असा जो वागतो तो मला सर्वात प्रिय आहे. माझ्या उजव्या अंगातून ब्रह्मा प्रगट झाला आणि डाव्या अंगातून विष्णू प्रगट झाला. माझ्या हृदयातून रुद्र प्रगट झाले, जे पुरुष प्रकृतीच्या पलीकडे आहे. 3 गुणांचे ऐश्वर्य धारण करत असलो तरी मी गुणातीत आहे. मी सर्वव्यापी एकमेव परमात्मा आहे. हे विष्णू, तू माझ्या आज्ञेने सृष्टी करता ब्रह्मदेवाचेही पालन कर. त्यामुळे तू त्रैलोक्यात पूजनीय होशील. भगवान शिव
विष्णूवर कशा प्रकारची कृपा करतात हे आपण पुढील भागामध्ये बघणार आहोत. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा. धन्यवाद.